नमस्कार, गुड आफ्टरनून मित्रांनो. स्वागत आहे तुमचं JK7598 या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, तर आज तारीख आहे मित्रांनो 8 वार आहे गुरुवार. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक असं की बाबा, तुम्ही टायटलवरून तुम्हाला तर समजलंच असेल की थंबनेलवरून की आज इर्टिगा गाडी ओला उबेरमध्ये परवडते की कंपनीमध्ये, याच्याविषयी आपण थोडक्यात थोडीशी माहिती देणार आहोत. कारण मी ओला उबेर पण करतो आणि व्हिडिओ कंपनीमध्ये पण करतो, त्याच्यामुळे कोणती गाडी आपल्याला इर्टिगा गाडी कोणत्या कॅटेगरीमध्ये परवडेल आपल्याला चालवायला, असं एक थोडक्यात. कारण कसं असतं मित्रांनो, नवीन जे आता नवीन गाडी कोणी घेणं इच्छुक आहेत, कोणाला ओला उबेरमध्ये काय बिझनेस करायचा आहे, तर लोक विचार करतात बाबा कोणती गाडी घ्यावी, काय माहिती नसते सुरुवातीला. अचानक कसं, आणि मला पण मित्रांनो, मी पण सुरुवातीला असंच काय माहिती नव्हतं वगैरे, काय नव्हतं, आणि आपण त्याच्यात फसलो गेलो. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला अनुभव आहे किंवा नाही, सुरुवातीला तुम्ही गाडी कुठेतरी अगोदर चालवली आहे का, याचा पण तुम्ही थोडा विचार केला पाहिजे मित्रांनो. तर ओला उबेरमध्ये इर्टिगा गाडी परवडते का कंपनीमध्ये परवडते, तर आपण फक्त इर्टिगाबद्दलच बोलणार आहोत. कारण वॅगनार आणि डिझायर गाडी आहे आपल्याला, पण आपण काय कधी इर्टिगा वॅगनार आणि ही काय गाडी आपण चालवली नाही, तर आपल्याला फक्त इर्टिगाबद्दलच थोडासा अनुभव आहे. तर मित्रांनो, ओला उबेरमध्ये इर्टिगा गाडी, तर मित्रांनो, कंपनीमध्ये जर तुम्ही इर्टिगा गाडी कुठे चालवत असाल तर कंपनीचे रूल असतात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला तिथं फिक्स झाल्यासारखं असतं. तुम्हाला कुठे जाता येत नाही, सुट्टी काढता येत नाही. तुम्हाला फक्त संडेची वगैरे सुट्टी असेल किंवा बाकीच्या सुट्ट्या असतील तरच सुट्ट्या मिळतात. तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण अडकून जाता मित्रांनो. आणि तुम्हाला 12 तास तिथे ड्युटी करणंच आहे. तुम्हाला किती म्हणजे कसं असतं की तुमचं ठरलेलं असतं ना. जसं आता एखादा वेंडर असतो, त्या वेंडरच्या थ्रू आपण तिथं गेलेलो असतो. मग तिथं आपल्याला 12 तास फिक्स ड्युट्या असतात की बाबा इकडला पिकअप आहे, तिथला पिकअप आहे, तो ड्रॉप आहे, हा तुम्हाला 12 तास करणंच आहे. आणि जर तुम्ही तिथं जात नसाल, समजा तुम्हाला सुट्टी पाहिजे, तुम्हाला कुठं जायचं असेल, तर तिथं तुम्हाला दुसरी गाडी द्यावी लागेल तुमच्या याच्यावरती. असे खूप प्रॉब्लेम असतात मित्रांनो. ना कुठे तुम्ही घरच्या कुठल्या कार्यक्रमाला नसता, घरच्या काही कुठं गावी जायचं म्हणलं तरी तुम्हाला अडचण येतात. फिक्स तुम्ही बांधून राहता. हा एवढंच एक राहतं की ओला उबेरमध्ये कसं रोज तुम्हाला नवीन म्हणजे भाड्यासाठी फिरावं लागतं, रोज नवीन भाडं लागेल नाही. पण ह्याचं कसं असतं, फिक्स असतं तुम्हाला बाबा एवढं तुम्हाला आज करायचं आहे, एवढं किलोमीटर तुमची गाडी चालणार आहे, एवढं तुम्हाला रोटे, ते अगोदरच तुम्हाला आदल्या दिवशी ड्युटी माहीत पडते. त्यामुळे कंपनीचं एवढंच की महिन्याला आपल्याला बाबा एक तुमचं एक ठरलेलं असतं बाबा, एक ॲव्हरेज असतं 3000 किलोमीटर महिना, तर एक 65,000 किंवा 70,000 असं एक पॅकेज ठरलेलं असतं. आता ज्या त्या वेंडरनुसार ते पॅकेज असतं मित्रांनो. तुम्ही आता कोणत्या वेंडरकडे कशी गाडी लावता त्याच्यावरती डिपेंड आहे तुमची किती किलोमीटर चालते. जर समजा 150 जरी पकडलं ॲव्हरेज, तरी महिन्याचे असतात 30 दिवस मित्र. जर तुमचं 65,000 किंवा 70,000 जर पॅकेज असेल इर्टिगाला, तर तुम्हाला महिन्याचे 30 दिवस असतात. 30 दिवसामधले 4 रविवार गेले मित्रांनो, तर एखाद दुसरी सुट्टी म्हणजे 5 जर दिवस आपण त्यातनं मायनस केले तर राहिले 25 दिवस. 25 दिवसाने जर तुम्ही ॲव्हरेज पकडलं तर तुम्हाला 2,500 ते 2,700 रुपये पडतात गाडीमध्ये. 100 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर पकडा किंवा 120 किलोमीटर पकडा पर डे. तर 3,000 किलोमीटर चालले म्हणजे महिन्याचे 3,000 किलोमीटर, तर तुम्हाला 2,500मध्ये 500 तुमचा CNG गेला मित्रांनो. परत 12 तास तुम्ही स्वतः ड्युटी करणार, ते तुमचं गेलं. आणि एक अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये हे करावं लागतं मित्रांनो. आणि तुमचा पगार पकडा, कमीत कमी नाही म्हटलं तर तुम्हाला 700-800 रुपये तर पगार आहे. तुमचे 700-800 रुपये प्लस गाडीचं मेंटेनन्स आहे मित्रांनो. गाडीचं टायर जीज आहे, इंजन जीज आहे, गाडीचं EMI आहे गाडीचे, आणि मित्रांनो वर्षाला डॉक्युमेंटचे पैसे. तुम्ही तसं विचार केला तर महिन्याला 5,000 तुम्हाला डॉक्युमेंटचे काढावेच लागतात साईडला. तर तुमचे 12-5 60-70 हजारामध्ये वर्षाला आपल्याला इन्शुरन्स असतो मित्रांनो, प्रोफेशनल टॅक्स असतो, प्लस रोड टॅक्स असतो, पुन्हा हे असतं मित्रांनो, परमिट असतं, ऑथरायझेशन असतं, ह्या गोष्टी असतात. आणि 2 वर्षातून एकदा पासिंग करावं लागतं मित्रांनो. तर तर तुमचा महिन्याचा 5,000 रुपये खर्च असतोच. तर तुम्हाला जर समजा एक धरून चला, पकडून चला, तुम्हाला 65,000 पॅकेज आहे 3,000 किलोमीटरला, तर 65,000मध्ये कमीत कमी पर डे 500 रुपये जरी पकडले तरी
5-15 15-16 हजार रुपये जर तुमचा CNG गेला मित्रांनो, राहिले तुम्हाला खाली 50,000. 50,000मध्ये तुमच्या गाडीचा EMI असतो मित्रांनो. आता कोणाचा EMI 15 असतो, कोणाचा 18 असतो, कोणाचा 20 असतो. तरी आपण धरून चला की बाबा एक 18,000 EMI जरी पकडला तरी त्याच्यातून 18,000 माने 33,000 रुपये राहिले मित्रांनो. 33,000मध्ये तुमचा पगार पकडा, तुमचा पगार मायनस केला 15,000 राहिले तुमच्याकडे. 15,000 मायनस केला तरी तुम्ही राहिले परत 18,000. 18,000मध्ये तुमच्या गाडीचं टायर झीज आहे, गाडी त्यातून परत 5,000 तुम्हाला परत अजून मायनस करायचे आहेत मित्रांनो. 13,000 म्हणजे डॉक्युमेंटचे राहिले तुमच्याकडे 13,000. 13,000 तुम्हाला महिन्याला शिल्लक राहणार म्हणजे तुम्हाला घर खर्च आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भाड्याने राहणार, तुमचे काय असेल तुमचं भाडं आहे, तुमचा जेवण खाण्याचा खर्च आहे, हा तुमचा हा खर्च पण तुमचा मित्रांनो असतो, त्याला 10-15,000 आहे. म्हणजे जर तुम्ही गाडी कुठे पॅकेजला चालवत असाल, 3,000 किलोमीटर जर पॅकेज असेल आणि 65,000 रुपये तुम्हाला मिळेल, तर तुमचं मेकअप होतं मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे शिल्लक काहीच राहत नाही. गाडीचं CNG जातोय, गाडीचं EMI जातोय, तुमचं भाडं तुम्ही जगताय. फक्त तुम्हाला जर एक्स्ट्रा त्याच्यात काहीतरी इन्कम करायची असेल तर मित्रांनो, तुम्हाला गाडी एक्स्ट्रा किलोमीटर चालली पाहिजे कंपनीमध्ये. एक्स्ट्रा किलोमीटर कसं असतं मित्रांनो, कंपन्या ते बघतात रोजचा ॲव्हरेज किती आहे काय, त्यानुसार असतं. एखाद्या वेळेला तुमची गाडी चालू पण शकते 1 किलोमीटर एक्स्ट्रा, कारण कंपनीकडे जर पर्याय नसेल तर. जर कंपनीकडे पर्याय असेल तर शक्यतो कंपन्या 3,000च्या वर गाड्या जाऊ देत नाहीत, कारण त्यांना पर किलोमीटर नंतर परत 16 रुपये 17 रुपये जो काही तुमचा रेट असेल त्यानुसार प्रमाण द्यावे लागतात. हां, जर तुमची 500-700 किलोमीटर जर गाडी एक्स्ट्रा चालत असेल तर तुम्हाला एक 8-10 हजार रुपये एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे ते एक तुमचं बाबा 10-1,000 रुपये तुमचे बॅलन्स राहू शकतात महिन्याला, सगळा खर्च वगैरे भागून, मुलांचा शाळेचा वगैरे जो काय असेल तो खर्च भागून मित्रांनो. आणि हे मी फॅमिलीवाल्यांचं सांगतोय तुम्हाला, ज्याचं लग्न झालं आहे, ज्याची मुलं आहेत त्यांना सांगतोय. जे एखादा बॅचलर असतात त्यांचं काय एवढा खर्च नसतो मित्रांनो, कुठं रूम भाडा आणि फक्त खानावळी जेवायला खायलाच पैसे काय झाले, बाकीचे पैसे त्यांचे शिल्लक असतात. तर असा हा पॅकेज आहे. मग त्याला तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागतं संडेला वगैरे ओला उबेर, जसं आता मी करतोय मित्रांनो. आता मी जर पॅकेजला करतोय पण मला मी आता तुम्हाला हिशोब सांगितलं तसंच मला काही शिल्लक राहत नाही. जे काय असेल ते माझं सगळं खर्च ह्याच्यातच जातोय. हा, मी जी एक्स्ट्रा गाडी चालवतोय ओला उबेरमध्ये त्याच्यामध्ये मग मला थोडंफार बेनिफिट राहतोय, किंवा एक्स्ट्रा गाडी चालली तर थोडाफार माझ्याकडे पैसा शिल्लक राहतोय प्रत्येक महिन्याला, एक धरून चला अंदाजे. असं कंपनीचं हे असं असतं. आणि ओला उबेरचं कसं असतं मित्रांनो, तुम्हाला ओला उबेरचं थोडक्यात सांगतो. ओला उबेरमध्ये तुम्ही इर्टिगा गाडीला मंडे ते शनिवारपर्यंत मित्रांनो ओला उबेरमध्ये पॅकेज, एक मिनटं हां, तर ओला उबेरमध्ये मित्रांनो जे ऑड दिवस असतात, सॅटर्डे संडे तुम्हाला भाडे चांगली मिळतात ओला उबेरमध्ये. पण जे बाकीचे दिवस असतात सोमवार ते शनिवार, ह्याच्यामध्ये इर्टिगा गाडीला लोकलला मित्रांनो धंदा कमी, कारण 5-6 तुमची एक्सेलची गाडी आहे तुम्हाला, बरोबर आहे. एक्सेलचे जर रोज ऑफिसला जाणारी माणसं असली तर ते काय 5-6 एकत्र मिळून जात नसतात, 2 नाही तर 3. त्यासाठी तुम्हाला ती वॅगनार किंवा डिझायर बुक करतात. मग या एक्सेल गाडीला ट्रिपा कमी असतात. हां, तुम्ही जर शक्यतो प्राईम एरियामध्ये मुंबईमध्ये वगैरे गाडी जर जास्त चालवत असाल तर तुम्हाला एक्सेलमध्ये दिवसभर. आता माझा एक मित्र आहे मित्रांनो, तो कंटिन्यू ओला उबेरच करतो, पण त्याला परवडत नाही मित्रांनो ओला उबेरला, कारण मग आणि जर तुमचं बाहेर कॉन्टॅक्ट असतील म्हणजे पर्सनल, जर तुम्ही 7-8 वर्ष जर ह्या धंद्यामध्ये असाल तर तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट तयार होतात मित्रांनो. आपल्याला ते तयार करावं लागतात. जर पर्सनल कॉन्टॅक्ट तुमचे चांगले तयार झाले तर तुम्हाला इर्टिगा गाडी बाहेर परवडते. आता नाही म्हटलं तरी 70-80-90 हजार रुपयेपर्यंत महिन्याला तुम्ही त्याच्यामध्ये कमवू शकता. पण त्याला खूप कष्ट आहेत मित्रांनो. रात्र दिवस म्हणून चालत नाही. एखादं भाडं आलं तर जेवत्या ताटावरून उठून तुम्हाला तिकडे जावं लागतं. पर्सनल भाडं आलं तर सांगतो मित्रांनो, कारण माझा एक मित्र आहे कामोठ्यामध्येच, तो पण इर्टिगा गाडी चालवतो, पण ओला उबेर नाही शक्यतो. त्याचे पर्सनल बुकिंग असतात मित्रांनो. त्यांचं ग्रुप आहे, ग्रुपवरती पर्सनल एअरपोर्ट वगैरे हे ते, ज्यावेळेला काही नसेल पर्सनल त्यावेळेला तो ओला उबेरमध्ये करतो. पण तो आरामशीर मित्रांनो 90,000च्या 80-90, पण त्याला खूप जुना येतो. माझ्याबरोबरचाच आहे, मग 7-8 वर्ष झालं आम्ही काम करतोय. तर त्याला त्याचे पर्सनल कॉन्टॅक्ट चांगले झाले, त्यामुळे त्याला पर्सनल भाडी मिळतात, त्याच्यामुळे त्याचं चालतं. नुसतं फक्त ओला उबेर म्हणले, इर्टिगा म्हणलं ना तर मित्रांनो मुश्किल आहे. म्हणजे त्याला खूप घासावी लागेल, खूप रात्रंदिवस तुम्हाला पीक आवरमध्ये वगैरे गाडी चालवावी लागेल, तरच तुम्हाला ती ओला उबेर गाडी याच्यामध्ये इर्टिगा गाडी ओला उबेरमध्ये परवडू शकते मित्रांनो.
आणि मित्रांनो, जर कंपनी विथ ओला उबेर असेल ना तर एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला कुठं कंपनीचं नक्की पॅकेज भेटत असेल ना तर तुम्ही नक्की इर्टिगा गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्ही कुठंतरी पॅकेज अगोदर शोधलं पाहिजे. तुम्हाला कंपनीचं पॅकेज भेटलं पाहिजे. आता बऱ्याच अशा कॉल सेंटरच्या कंपन्या असतात किंवा MIDC असतात. MIDCमध्ये वगैरे जाऊन आपण चौकशी केली पाहिजे. तिथे वेंडर असतात. वेंडरकडून आपल्याला एखादं चांगलं पॅकेज मिळालं तर ते पॅकेज प्लस शनिवार. आता सिडकोला पण मित्रांनो इथं गाड्या चालतात, बेलापूरला. आता माझ्या मित्राची पण एक गाडी आहे, ते पण सिडकोला चालते. पण तिथं पेमेंट मित्रांनो, गाडी रनिंग काय नसतं ॲक्च्युली. कुठं ते महिन्याचं मिळून त्यांचं 1000-1500 किलोमीटर पण गाडी रनिंग होत नाही, पण त्यांना पैसे पण तेवढे भेटतात मित्रांनो. 40-45 हजारापर्यंत आय थिंक 40-45 पर्यंत त्यांना इर्टिगामध्ये पॅकेज मिळतं. त्यांचा 5-1 हजाराचा CNG येतो, 40,000 रुपयाचा. सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असते. मग ते सॅटर्डे संडे ओला उबेरमध्ये बाहेर पर्सनल बुकिंग याच्यामध्ये खेचतात मित्रांनो. त्यामुळे ते कसं तरी 70-80 हजारापर्यंत येतात. त्यामुळं इर्टिगा गाडी जर असेल ना, तुम्हाला कंपनी विथ ओला उबेर करायचं असेल तर इर्टिगा गाडी बेस्ट आहे. तरच तुम्ही इर्टिगा गाडी, नुसतं ओला उबेरच तुम्हाला करायचं असेल आणि कंपनी वगैरे कुठं तुमचं हे नसेल तर मित्रांनो, अजिबात तुम्ही इर्टिगा गाडीच्या नादाला लागू नका. सरळ तुम्ही वॅगनार किंवा डिझायर, माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो डिझायर गाडी एकदम बेस्ट आहे. कसं आहे, वॅगनार तुम्हाला प्राईमचे बुकिंग पण मिळतील, एक्सेल इंटरसिटीच्या पण बुकिंग मिळतील. प्लस चला बाबा आता आपल्याला काय एखादी बुकिंग नाही तर तुम्ही उबर गो चालू करून एखादं एक माणसासाठीचं उबर गो बुक करता, त्याच्यामध्ये पण तुम्ही डिझायर गाडीला करू शकता. तसं इर्टिगा गाडी आणि आपण उबर गोमध्ये एक कस्टमर घेऊन जाणार, ते तेवढं आपल्याला तेवढं पैसे भेटत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी परवडत नाहीत मित्रांनो. हेच माझा सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला. तर माझं म्हणण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की ओला उबेरमध्ये इर्टिगा गाडी परवडते का नाही परवडत. तर मी एक थोडक्यात तुम्हाला माझा अनुभव सांगितला. जर तुमचं कुठं जरी कंपनीचं थोडंफार जरी कुठे तुम्हाला सोर्स असेल तर, आणि प्लस ओला उबेर असं दोन्ही केलं तर तुम्हाला परवडेल. फक्त नुसतं ओला उबेर करून पण परवडणार नाही आणि फक्त नुसती कंपनी करून पण परवडणार नाही मित्रांनो. तुम्हाला शनिवार रविवार कुठेतरी गाडी काढावीच लागेल, कुठून तरी काहीतरी 2 पैसे आणावेच लागतील. तर तुम्हाला मग ते तुमचं, मी तुम्हाला कंपनीचं पण सांगितलं कसं असतं काय असं पॅकेज, आणि कंपनीचं पण कसं किती शिल्लक राहतात सांगितलं. प्लस ओला उबेरमध्ये केल्यानंतर पण आपल्याला किती शिल्लक राहतं ते सांगितलं. आणि प्लस दोन्ही केल्यानंतर पण आपल्याला करणारे लोक आहेत, दोन्ही केल्यानंतर पण किती शिल्लक राहतं हे तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे लोक मित्रांनो, दोन्ही करणारी पण खूप लोक आहेत, ते ओला उबेर करणारी आहेत. आणि पर्सनल बुकिंग, आणि सर्वात बेस्ट म्हणजे तुमचं पर्सनल कॉन्टॅक्ट वाढवा, पर्सनल बुकिंग वाढवा. त्याच्यानुसार तुम्हाला चांगल्या बुकिंग भेटत जातील, चांगलं काम करू शकता. नाही असं नाही मित्रांनो की बाबा खूप जण सांगतात की ओला उबेर असं नाही तसं नाही, परवडत नाही, हे नाही ते नाही. कसं असतं माहिती आहे मित्रांनो, तुम्ही जर उठत नसाल किंवा लवकर उठून तुम्ही जात नसाल किंवा तुम्हाला कंटाळा आळस करत असाल तर मित्रांनो परवडणारच नाही. जे कोणी आळस करतील, जे कोणी निवांत ज्यांना आराम करायची सवय लागली, ज्यांना काय ठीक आहे चल मिळालं नाही मिळालं, तर अशी पण लोक भरपूर आहेत मित्रांनो. अशी पण गाड्या घेऊन आता मी तुम्हाला सांगतो, कळंबोली पनवेल एरियामध्ये बघतो भरपूर गाड्या अशा नाक्यावरती उभा असतात, ट्रिप येत नाहीत, काय करायचं असं. आणि ओला उबेरमध्ये तुम्हाला एवढी माहिती, असं व्हिडिओ बनवणारे पण खूप आहेत मित्रांनो की बाबा व्हिडिओ बनवायचा, काहीतरी माहिती सांगायची, उगाच लोकांना हे करायचं, असं पण नाही मित्रांनो. जे काय असेल ना आपलं ते खरं असतं. जे काय खरं आपल्या आयुष्यामध्ये, ज्या जीवनामध्ये ज्या गोष्टी माझ्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला मी खरं सांगतोय. जे काही माझा जो अनुभव आहे तो तुमच्याशी मी ते शेअर करतो मित्रांनो. यासाठीच तुम्हाला फक्त मी ओला उबेर आणि कंपनी याच्यातला फरक सांगून दिला. तर तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ओला उबेरबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितली. मला वाटतं तुमच्या थोडीफार लक्षात आली असेल. तर अशा प्रकारे तुम्ही धंदा करू शकता आणि इन्कम करू शकता. तर व्हिडिओ आता खूप मोठा होता मित्रांनो, तर मी आता व्हिडिओ इथंच थांबवतो. इथून तर नंतर परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये मित्रांनो. परत नंतर शनिवार रविवार आपण एखादा ओला उबेरचा व्हिडिओ येतीलच, परत अधूनमधून एखादा असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येईलच. जरी कोणाला काय अशी एखादी शंका असेल की बाबा माझ्याकडे ही गाडी घ्यायची आहे काय, तर तुम्ही कमेंटमध्ये हे करू शकता, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईन मित्रांनो. तर धन्यवाद, भेटू, बाय बाय. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.